थँक्यू सो मच. सर्वांचं सहर्ष स्वागत आणि सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. टॉस जिंकल्यानंतर नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय डोंगर नावे टीमने आणि समोर संघ आहे देवपे. राऊंड विकेटने पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच दूर होता. नॉस्ट्राईक एंडवर डायरेक्ट हिट केलाय. विकेट किपरने हिट करण्याचा प्रयत्न केलाय कारण का नॉस्ट्राईक एंडवरून धाव घेण्याचा प्रयत्न सुरू होता. पहिल्या चेंडूवर एक्स्ट्राच्या मतीने धाव खर्च केली गेली गोलंदाज मोहितच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर खराब सुरुवात केली गोलंदाज मोहितने. उजव्या स्टिकच्या बाहेर टाकलं आणि एक्स्ट्रा धाव धावपलकावर जोडत असताना खातं ओपन झालंय. बॅटिंग करत असताना देवपे टीमचं राईट हँड राऊंड विकेटने राईट हँड बॅटरसाठी यावेळी समोर फोर्स करून खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालं होतं परंतु झेल देखील होता. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून हा फटका सजवण्याचा प्रयत्न केला फलंदाज भानुदासने परंतु मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पोचला होता. कॅच झाली असती परंतु कॅच सुटली आणि एक योगदान मिळतं फलंदाज भानुदासला. क्षेत्ररक्षणाच्या बिबे रचनेचा विचार केला तर पॉवर पिच षटक आउटफील्ड मध्ये दोन क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर एक ठेवला गेला ऑन साइडला आणि लॉंग ऑफ मध्ये असे दोन क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत गोलंदाज मोहितने या ओव्हरसाठी. राऊंड विकेटने ओव्हर पिच लॉफ करून दिलाय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईन कडे. बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलंय. हा दमदार षटकार येतोय फलंदाज भानुदासच्या खात्यामध्ये. नंतर भानुदासने मात्र चांगलंच उत्तर दिलं मोहितला. राऊंड विकेटने मोहित पुन्हा ओव्हर पिच होता उजव्या स्टिकच्या बाहेर. दुसरा वाईट या ओव्हरचा गोलंदाज मोहितच्या माध्यमातून. आणि ज्यावेळेस एखादा मोठा फटका सजवला जातो त्यावेळेस फलंदाजाचा आत्मविश्वास थोडासा कमी होत असतो. एक षटकार आला त्याच्यानंतर पुन्हा वाईटचा इशारा आला आणि एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 8 वर. यावेळी इनसाइड आउट उडवलाय. मिस टायमिंग झाले. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नव्हते. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचला होता. प्रयत्नाची पराकाष्ठा केली परंतु झेल सुटल्यानंतर 2 धाबा पुन्हा पूर्ण केलेत. भानुदास आणि स्वप्नीलची ही जोडी खेळपट्टीवर आहे आणि 2 धाबेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती दुहेरी अंकामध्ये 10 या अंकावर. पहिल्या 3 चेंडूचा खेळ समाप्त झाले. पहिल्या 3 चेंडूमध्ये चांगली सुरुवात करून दिली भानुदासने. त्याच्या बॅटमधून एक षटकाराला 3 चेंडू त्याने फेस केलेत. वैयक्तिक 8 डावांचं योगदान दिले परंतु टीमची धावसंख्या 10 वर. याच्या मागचं कारण सुरुवातीला वाईट चेंडू 2 टाकलेत या ओव्हरमध्ये गोलंदाज मोहितने. आक्रमण चढवायला सुरुवात केली P1च्या ओव्हरमध्ये. पुन्हा ओव्हर पिच उडवल्या ऑन साइडला. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत. काऊ कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले परंतु पोहोचू शकले नाही चेंडू पर्यंत. हा देखील चेंडू मैदानाच्या बाहेर. दमदार कडक षटकार येतोय भानुदासच्या बॅटमधून. भानुदास आज थांबत नाहीयेत. दुपारनंतर लंच ब्रेक नंतर काय खाऊन आलाय हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. ऍक्शन रिप्ले मध्ये प्रयत्न चांगले केले क्षेत्ररक्षकाने. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक होता. मिड विकेट पर्यंत पोहोचला परंतु झेल पकडता आला आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे परंतु अखेरकार तो षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 वर. देवपे टीम कडून चांगलं उत्तर देत लावलंय. स्ट्रेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत सरळ त्याच्या हातामध्ये. डायरेक्ट हिट जरूर झालाय. ओव्हर थ्रो आणि ओव्हर थ्रोच्या रूपाने सिंगल येते भानुदासच्या खात्यामध्ये. आवश्यकता होती का डायरेक्ट हिट करायची? तिसऱ्या पंचांची मांग केली गेली धावबादसाठी. ते चेक करावं लागेल. तिसऱ्या पंचांना देखील विनंती असेल की कंट्रोल रूम मधून आपण जॉईन व्हायचं आणि जो निर्णय येईल तो पोचवायचा आहे. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका सजवला होता. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते. नॉस्ट्राईक एंडवर हिट केलं होतं. आपण ते पाहणार आहोत काय नेमकं घडलंय. त्याच्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल. प्रतीक्षा करावी लागेल. नॉट आउट म्हणजे सिंगल धाव जोडली गेली. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा टीव्ही स्क्रीनवर ते दाखवलं जाईल. नॉस्ट्राईक एंड वरून धाव घेण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट हिट झाला परंतु क्रीज मध्ये आपल्या क्रीज मध्ये फलंदाज पोचला आणि डायरेक्ट हिट केल्यानंतर ओव्हर थ्रो झाली. त्याच्यानंतर ती सिंगल धाव पूर्ण झाली. टीमची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली. यावेळेस ऑन साइडला स्विंग करून दिलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर उत्तुंग आणि लांब पल्ल्याचा हा दर्जेदार षटकार ठोकलाय स्वप्नीलने आणि आपल्या इनिंगला केली सुरुवात. अगदी स्विंग करत असताना
बाउंड्री लाईनच्या पलीकडे धमाका. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 23 वर. आपण हा रिप्ले पाहू शकता कशा पद्धतीने फ्रंट फूट ओपन करत असताना डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा उत्तुंग आणि दर्जेदार षटकार ठोकला स्वप्नीलने. पहिल्या ओव्हरमध्ये 5 चेंडू फेस केले भानुदासने. 5 चेंडू फेस करत असताना 15 धावांचं योगदान दिलं, तर दुसरीकडे स्वप्नीलने शेवटचा चेंडू फेस केला आणि षटकाराने आपल्या इनिंगला सुरुवात केली. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्या 23. धावांचा पाऊस पाडला. P1च्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना सिद्धार्थ स्पोर्ट देवपे टीमच्या सलामीवीरांनी एकीकडे स्वप्नील स्वप्न दाखवतोय, तर दुसरीकडे भानुदास चांगली फलंदाजी करतोय. षटक क्रमांक दुसरं. 4 ओव्हरचा सामना सुरू आहे, ज्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला टीम डोंगर नावेने आणि त्यांच्या विपक्षामध्ये बॅटिंग सुरू आहे. सिद्धार्थ स्पोर्ट देवपे टीमची चांगली सुरुवात करून दिली भानुदासने. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये उडवलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचेल, उचली करून फेकी करेल तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. विकेट घेण्यासाठी संघर्ष सुरू आहे. दमछाट झाली सध्या विकेट घेण्यासाठी डोंगरनावे टीमच्या गोलंदाजाकडून, ज्यांनी टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु पहिल्या चेंडूपासूनच आक्रमण चढवायला सुरुवात केली भानुदासने. पहिल्या 7 चेंडूमध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 या अंकावर. मागच्या सामन्यामध्ये लो स्कोरिंग मॅच जिंकली डोंगरनावे टीमने. 40 धावा डिफेन्स केल्या 5 ओव्हरमध्ये, जे अनुमान कानोल ब संघाच्या समोर, आणि इथपर्यंत त्यांचा प्रवास आता सुरू राहिला. या प्रवासामध्ये ते अजून टिकून राहतील का? राऊंड विकेटने यावेळेस डाऊन द ग्राउंड समोर फटका सजवलाय. गॅप मधून चेंडू जाईल दणदण करीत मैदानाच्या बाहेर. चौकार आले फलंदाज भानुदासच्या खात्यामध्ये. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते भानुदासच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार, चांगलीच फलंदाजी पाहायला मिळते. चांगला समाचार घेतोय गोलंदाजांचा. अगदी पुढ्यात टाकला होता बॉटम एजचा वापर करत असताना अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून सुरक्षित फटका, स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आलाय. आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार त्याच्या खात्यामध्ये आलेत. विस्फोटक आहे, घातक आहे, त्याची विकेट प्राप्त करावी लागेल डोंगरनावे टीमच्या गोलंदाजांना. तो जर टिकला तर अजूनही धावा येतील. पुन्हा एकदा ओव्हर पिच, मिस टायमिंग झालं. इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून उडवलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईल, पोचेल, उचली करेल, फेकेल तोपर्यंत पुन्हा 2 धावा येतील फलंदाज भानुदासच्या खात्यामध्ये. धावांचा डोंगर उभा करायला सुरुवात केली डोंगरनावा टीमच्या विपक्षामध्ये बॅटिंग करत असताना. सिद्धार्थ स्पोर्ट देवपेचे फलंदाज भानुदासने त्याची विकेट जर प्राप्त केली तर कुठेतरी धावा रोखल्या जातील, कारण का सुरुवातीपासूनच त्याच्या बॅटमधून षटकारांनी चौकारांची भाषा पाहायला मिळते. 9 चेंडूचा खेळ समाप्त असताना टीमची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली. अप्रतिम सुरुवात केली स्वप्नील आणि भानुदासने. ही जोडी जर शेवटपर्यंत टिकली तर धावा भरपूर होतील आणि ते चेस करणं थोडंसं कठीण जाऊ शकतात. म्हणून इथे आता डोंगरनावे टीमच्या गोलंदाजांना विकेट प्राप्त करून द्यावं लागेल. यावेळेस फटका पसलाय, टायमिंग साध्य करता आलं नाहीये. कव्हरच्या डोक्यावरून जात असताना डीप मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत दुसरी धाव पुन्हा होती. प्रत्येक चेंडूवर 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे स्वप्नील आणि भानुदासचा. आणि पुन्हा 2 धावा येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 33 वर. आतापर्यंत 9 चेंडू भानुदासने फेस केलेत. 25 धावांचं वैयक्तिक योगदान दिले आणि स्वप्नीलने षटकाराने आपल्या डावाला सुरुवात केली होती. एका चेंडूमध्ये 6 धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत. परंतु आता अग्निपरीक्षा सुरू आहे डोंगरनावे टीमच्या गोलंदाजाची. त्यांना विकेट प्राप्त करावी लागेल. 1.4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 19च्या सरासरीने सध्या बॅटिंग होते. यावेळेस अपील केली आहे, स्विंग अँड मिस. खरं तर अपीलच चुकीचे आहे असं म्हणावं लागेल. ज्यावेळेस बॅटचा कट लागतो त्यावेळेस तुम्हाला अपील मुख्य पंचांकडे करणं गरजेचं असतं. स्क्वेअर लेग पंचांचा तो अधिकार नाहीये, हेच सांगितलं स्क्वेअर लेग पंचांनी. मुख्य पंचांकडे अपील करणं गरजेचं होतं. परंतु बॅटची कट लागली की नाही याच्यामध्ये चर्चा होत असते. इशारामध्ये स्क्वेअर लेग पंच सांगत असतो की शरीराचा स्पर्श झालाय की बॅटची कडा आहे. चुकी केली आहे विकेट किपरने. अपील थोडीशी चुकीची होती. 33 धावा या ओव्हरचा दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू धानाजीच्या माध्यमातून राऊंड विकेटने. पुन्हा एकदा हा चेंडू डॉट चेंडूने ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये नाणेफेक हारल्यानंतर बॅटिंग करत असताना देवपे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 33. चांगली सुरुवात करून दिली स्वप्नील आणि भानुदासने.
प्रसाददादा भालेराव या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. शिवतेज चषक 2025 मध्ये शिवतेज क्रिकेट संघ नावे आणि ग्रामस्थ मंडळ नावे यांनी उभारलेल्या या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन या स्पर्धेची शोभा वाढवायचे. चांगली सुरुवात करून दिली फलंदाजी करत असताना देवपेठ टीमच्या सलामीवीरांनी भानुदासचं विशेष कौतुक करावं लागेल, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत, 1 चौकार देखील पाहायला मिळाला. वैयक्तिक 25 धावांची खेळी त्यांनी साकारली. सध्या तुम्ही ऑन स्क्रीनवर पाहू शकता डीजे अमीर प्रोफेशनल साऊंड अँड लाईट्स त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी डीजे अमीर सज्ज झालेत. त्यांचं देखील विशेष कौतुक. उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आणि विविध गाण्याने सर्व खेळाडूंचं पाहुण्यांचं मनोरंजन करत असताना त्यांचं हे कटआउट tencricklive.in च्या माध्यमातून दाखवले गेले. जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. नाणेफेक गमावल्यानंतर जय बजरंग डोंगरनावे बी संघ बॅटिंग करतोय. सिद्धार्थ स्पोर्ट देवपेठच्या समोर आणि सुरुवात चांगली करून दिली आहे भानुदास आणि स्वप्नीलने. 2 ओव्हर नंतर 33 धावा, कोणती विकेट गमावलेली नाही अशी सुरुवात पाहायला मिळते. 11 चेंडू फेस करत असताना भानुदासने 25 धावांची खेळी साकारली. त्याच्या बॅटमधून आपल्याला 2 कडक षटकार आणि चौकार देखील 2 पाहायला मिळालेत. अप्रतिम खेळी त्यांनी साकारली. त्याची विकेट खूप महत्वाची असेल. सुरुवातीला नावेगाव एंडकडून गोलंदाजी होत होती, आता मात्र मसागाव एंडकडून गोलंदाजीला सुरुवात होईल. तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी दीपेशवर दिली गेली. पहिल्या ओव्हरमध्ये मोहितने 23 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये धनाजीच्या विपक्षामध्ये जरूर 1 चौकार आला, परंतु त्यांनी धावा खर्च केल्या. 10 विकेट प्राप्त करता आली नाहीये दोन्ही गोलंदाजांना. ते विकेट प्राप्त करून देण्यासाठी युवा गोलंदाज दीपेशवर ही जबाबदारी दिली गेली. सध्या तरी करण रडेचा विचार केला तर 16.50च्या सरासरीने 33 धावा धावपलकावर जोडल्या गेल्या. आणि अशाच पद्धतीने फलंदाजी झाली तर 67 धावा होऊ शकतात असं प्रोजेक्टर स्कोर सांगतोय. राईट अँड राऊंड द विकेटने स्वप्नीलसाठी दीपेश. फुल टॉच होता, लेंथ खराब होती परंतु लाईन ऑफ स्टंपच्या बाहेर होती, संपर्क करू शकले नाहीत फलंदाज स्वप्नील. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि गतीने बीट केलं गोलंदाज दीपेशने फलंदाज स्वप्नीलला. हा चेंडू निर्धाव डॉट चेंडून या ओव्हरला गोलंदाज दीपेशने केली आहे सुरुवात. धावा रोखाव्या लागतील. बॅटिंग चांगली सुरू आहे. ही पार्टनरशिप झाली ती तोडावी लागेल डोंगरनाबे बी टीमला. यावेळेस लेग स्टंपवर ठेवला होता, ऑन सेटला टर्न केलाय. मनगटाचा वापर करत असताना डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी जरूर फंबलिंग झाली, तिचा फायदा घेत असताना 1 सिंगल धावे ते स्वप्नीलच्या खात्यामध्ये. जास्त वेळ जर ही जोडी टिकली तर धावांचा डोंगर उभारला जाऊ शकतो डोंगरनावा बीच्या विपक्षामध्ये या सामन्यामध्ये, म्हणून ही जोडी तोडावी लागेल. देवपेठ संघ सध्या बॅटिंग करतोय. 2 हुकमी एक्के चांगल्या स्थितीमध्ये खेळपट्टीवर स्थिर झालेले आहेत. त्यांची जोडी तोडावी लागेल गोलंदाज दीपेशला. राऊंड विकेटने फुल टॉच गतीने बीट करतोय. गती भन्नाट आहे दीपेशकडे आणि आपल्या गतीने या ओव्हरमध्ये 2 चेंडू त्यांनी निर्धाव काढले गेलेत. पहिल्या 3 चेंडूमध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त सिंगल धाव खर्च केलेले. लेन त्याची खराब आहे, गती भरपूर आहे, लाईन थोडीशी ऑफ स्टंपच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. वारंवार फुल टॉच चेंडू टाकले गेलेत परंतु अजूनही त्याच्यावर मात्र आक्रमण चढवलेलं नाहीये. भानुदास उत्तर देईल का दीपेशला? लेन चांगली होती, अगदी बुंद्यात टाकला होता. आपल्याच फॉलो थ्रो मध्ये चांगले क्षेत्ररक्षण, काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आणि प्रेक्षकांनी देखील टाळ्या वाजवल्यात दीपेशच्या या गोलंदाजीसाठी. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या होत्या 33, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक करणं गरजेचं होतं आणि ते करून दाखवले. या ओव्हरमध्ये दीपेशने 4 चेंडूमध्ये फक्त सिंगल धाव खर्च केले आणि जो खेळाडू खेळपट्टीवर सेट आहे ते भानुदासला आता शांत ठेवलाय. किती दिवस शांत राहणार? ओव्हर द विकेट हा चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी सुरक्षित फटका, 4 धावांसाठी चौकार. आपण उल्लेख करत होतो आणि अखेरकार त्याला उत्तर दिलं फलंदाज भानुदासने. ओव्हर पिच चेंडू होता, डाऊन द ग्राउंड, अगदी ताकदीने हा फटका सजवला गोलंदाजाच्या डोक्यावरून. सरळ चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आलाय. चौकाराच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 वर. ओव्हरचा शेवटचा चेंडू
अगदी पिचिंग झाल्यानंतर खाली राहिला विकेट किपरने केली चुकी आणि चुकीला माफही नाहीये. इथे चेंडू अतिशय वेगाने फाईन स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजून एक चौकार येतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं विकेट किपरच्या माध्यमातून. बॅटचा संपर्क झाला होता, बॅटची कडा लागली, विकेट किपरने चुकी केली. कॅच सुटल्यानंतर चेंडू देखील मैदानाच्या बाहेर गेला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना देवपे टीमची धावसंख्या बिनबाद 42. आपण जाऊया मुख्य व्यासपीठावर. जिथे मान्यवर जोडले गेले त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. प्रसादजी भालेराव आणि प्रसादजी भालेराव या ठिकाणी जोडले गेले त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. आपल्या या शिवतेज चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण मुख्य व्यासपीठावर जे मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहनजी खुने साहेब जोडलेले आहेत त्यांचा आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत. जाऊया मैदानामध्ये जिथे सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला जय बजरंग डोंगरनाबे बी टीमने, परंतु अजूनही तिन्ही गोलंदाजांना विकेट प्राप्त करता आली नाहीये. खूप मोठी परीक्षा सुरू आहे सध्या गोलंदाजांची. टीमची धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचली. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. 33 धावांचं वैयक्तिक योगदान दिले भानुदासने. 15 चेंडू फेस करत असताना तर स्ट्राईकला स्वप्नील आहेत ज्याच्या बॅटमधून देखील एक षटकार आले. शेवटच्या ओव्हरला झाली सुरुवात. पहिला चेंडू ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता. पिचिंग झाल्यानंतर अगदी खाली राहिला, बॅट हवेमध्ये फिरली, एक सिंगल धाव येते टीमच्या खात्यामध्ये. एका सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 43 वर. खूपच चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली भानुदासच्या माध्यमातून. 15 चेंडूमध्ये 33 धावांवर तो अजूनही खेळतोय. त्याची विकेट अजूनही प्राप्त करता आलेली नाहीये. एक चांगले टार्गेट सेट केले बॅटिंग करत असताना सिद्धार्थ स्पोर्ट देवपे टीमने. राऊंड द विकेटने ऑफस्टम्पच्या बाहेर होता. पिचिंग झाल्यानंतर खूपच खाली राहिला, बॅट हवेतून फिरली आणि हा चेंडू डॉट. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा रोखल्या पाहिजेत याच्यासाठी चौथ्या ओव्हरची जबाबदारी गोलंदाज आकाशवर दिली गेली. पहिल्या 2 चेंडूमध्ये आकाशने फक्त सिंगल धाव खर्च केली, परंतु समोर भानुदास आहे, तो शांत राहणार नाही. शांत राहिला तो संत नाहीये, परंतु त्याला शांत ठेवले गेले. पुन्हा एकदा विकेट किपरने चुकी केली आहे. थोडीशी गडबड करत असताना विकेट किपर, परंतु यष्ट्यांपासून खूपच दूर चेंडू होता. पंचांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाव खर्च करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 अंकावर. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 23 मोहितने. दुसऱ्या ओव्हरमध्ये धनाजीने धावा खर्च केल्या 10. तिसरं षटक 9 धावा खर्च केल्या दीपेशने. आणि चौथ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केलेत गोलंदाज आकाशने, परंतु कोणत्याही गोलंदाजाला आतापर्यंत विकेट प्राप्त करता आलेली नाहीये. यावेळी अगदी ओव्हरपिच चेंडू होता, लॉफ्टेड फटका. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, परंतु 2 धावा पुन्हा पूर्ण होतील का नाही. अपूर्ण राहिली दुसरी धाव. नॉस्टेक एंडवर विकेटचं पतन. फलंदाज बाद होईल स्वप्नील. विकेट येत नव्हती. अखेरकार धावबादच्या रूपाने विकेट गेलेली आहे आणि पहिला झटका लागत असताना देवपे टीमला खरं तर भानुदासने स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यासाठी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि नॉन स्ट्राईक एंडवर स्वप्नील फलंदाज बाद झाला. 45 वर पहिला झटका लागत असताना सिद्धार्थ स्पोर्ट देवपे टीमला राऊंड विकेटने. भानुदाससाठी लेन चांगली आहे. यॉर्करचा मारा सुरू आहे आणि अखेरकार भानुदासची देखील खेळी संपुष्टात. दुसरा झटका लागतोय देवपे टीमला. बाद होण्यापूर्वी रूपाने विकेट गेलेत. सलामीची जोडी आता बाद झाली आणि नवीन जोडी खेळपट्टीवर पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला अशू. फुल टच ऑन साइडला फुल खेळला. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक कॅच सुटली आणि चेंडू मैदानाच्या बाहेर आल्या अशूच्या माध्यमातून षटकार पाहायला मिळाला आणि षटकाराने अशूने आपल्या इनिंगला केली सुरुवात. ऍक्शन रिप्ले आपण पाहणार आहोत. फुल
षटकाराने आपल्या इनिंगला आशुने केली आहे सुरुवात. 6 धाब्यांच्या मतीने टीमची धावसंख्या अर्धशतक पूर्ण झाले, 51 वर जाऊन पोहोचले. लेफ्ट हँड राऊंड द विकेटने लेन चांगली होती, अगदी बुंद्यात टाकला होता. बॉटम यांचा वापर करण्याचा प्रयत्न जरूर केला, बॅटची कडा, आणि जोपर्यंत शतरक्षण झाले तोपर्यंत सिंगल धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि धावबादच्या रूपाने विकेटचं पतन देखील झाले. तिसरा झटका लागलाय. बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर सिद्धार्थ स्पोर्ट देवपे टीमची धावसंख्या 3 गडी बाद 52 धावा आणि सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या इनिंग मध्ये जय बजरंग डोंगरनावे बी टीमला 53 धावांची आवश्यकता. या 53 धावा रोखल्या जातील किंवा पूर्ण होतील हे देखील आपल्याला काही मिनिटांमध्ये चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत जाऊया आपण मुख्य व्यासपीठावर, जिथे मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार केला जाईल. व्यासपीठावर उपस्थित मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहनजी खुने साहेब या ठिकाणी जोडले गेलेले. त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण खेळाडूला, या परिसरातील संपूर्ण संघांना मात्र एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले. त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करणार आहोत. सन्मान आणि सत्कार होत असताना मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहनजी खुने साहेबांचा मसा परिसरामध्ये सर्व खेळाडूंना, गावांना एकत्र आणण्याचं काम केलं या क्रिकेटच्या माध्यमातून. असे सन्माननीय मोहनजी खुने साहेबांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जातं. धन्यवाद देऊयात मोहनजी खुने साहेबांना की आपण वेलात वेल काढून या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली. आपलं पुनश्च स्वागत. नुकतंच या स्पर्धेला भेट देण्यासाठी जोडले गेलेत मान्यवर, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. प्रवीण घागस साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती जयाताई प्रवीण घागस, सरपंच मसा गाव या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. शिवतेज चषक 2025 मध्ये भेट देत असताना प्रवीणजी घागस आणि त्यांच्या सौभाग्यवती ज्या मशा ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत, सरपंच मॅडम जयाताई घागस, ही जोडी या ठिकाणी जोडली गेली. त्यांचं या शिवतेज चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. तसेच समीरजी इंदुराव देखील आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. कित्येक मान्यवर या आजच्या शेवटच्या दिवसामध्ये या शिवतेज चषक 2025 मध्ये भेट देत असताना या सर्व मान्यवरांचं आयोजकांच्या वतीने, ग्रामस्थ मंडळ नावे आणि शिवतेज क्रिकेट संघ नावेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. शतरक्षण सुजून घ्यायचे. सिद्धार्थ स्पोर्ट देवपे आणि जय बजरंग डोंगर नावे ब संघ, आपण देखील सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. जास्त वेळ खर्च करू नका. या मॅच नंतर अजूनही 3 मॅचेस शिल्लक आहेत. एक क्वार्टर फायनल, सेमीफायनल क्रमांक 2, सेमीफायनल क्रमांक 1 स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये पूर्ण झाले आणि त्याच्यानंतर फायनल. त्यामुळे वेळेचं बंधन असेल. 3:06 झालेत. मित्रांनो, विनंती असेल की आयोजन कमिटीला सहकार्य करा. सूर्यदेव तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आयोजकांसाठी कोणासाठीच थांबणार नाहीये. उगवलेला सूर्य हा अगदी वेळेवर मावळणार आहे आणि सूर्य अस्ताला जाण्यापूर्वीच आपल्याला आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस गोड करायचा आहे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आणि सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आपण पाहतात शिवतेज चषक 2025 हे पर्व. मुख्य व्यासपीठावर जे मान्यवर जोडले गेले त्यांचा आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत. मसा गावच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम सौभाग्यवती जयाताई
घागस यांचा आपण सन्मानाने सत्कार करणार आहोत. मसा हे गावच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे. सुरू झालेली यात्रा अजूनही सुरूच आहे. 15 दिवस ती यात्रा सुरूच राहते. बैलांचा बाजार त्या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने होत असतो आणि त्या गावाच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम जयाताई घागस यांना या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर सन्मानित केले जातं. दोघांनी आपण सन्मानित करणार आहोत. प्रवीणदादा घागस देखील आहेत. ही जोडी या ठिकाणी जोडलेली आहे. यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना आयोजन कमिटीच्या माध्यमातून 1 मिनिट खेळ थांबवायचे. सुरू कला. या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना मसा गावचे प्रथम नागरिक आणि सरपंच मॅडम जयाताई घागस आणि प्रवीणदादा घागस यांच्या या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना धन्यवाद. जाऊया मॅचकडे. मॅचला होते सुरुवात, जिथे दुसऱ्या डावामध्ये सामना जिंकण्यासाठी 53 धावांची आवश्यकता 4 ओव्हरमध्ये असताना पहिलाच चेंडू गतीचा भन्नाट वापर करत असताना हा चेंडू निर्धाव आलाय. पहिल्या ओव्हरची जबाबदारी आशूवर दिली गेली. स्ट्राईक एंडवर जयेश होते आणि भन्नाट गतीने तो चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने या ओव्हरला गोलंदाज अश्विनी केली सुरुवात. लेफ्ट हँड बॅटर अश्विनी, राईट हँड बॅटर नॉस्टिक एंडवर आकाश. 53 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि आता त्याचा पाठलाग करावा लागेल डोंगरनावे बी टीमला. यावेळी पुढ्यात टाकला होता मनगटाचा वापर करून ऑन साईडला टर्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव आली. दुसऱ्या धाबीचा प्रयत्न होतोय परंतु फेकी देखील अचूक. सिंगल येते. फलंदाज जयेशच्या खात्यामध्ये सिंगलने जयेशने आपल्या टीमचं आणि स्वतःचं खातं ओपन केले परंतु एकेरी दुहेरी धावाने या धावा पूर्ण होणार नाहीयेत. 53 धावांचा पाठलाग करायचा 24 चेंडूमध्ये आणि आता 22 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 52 धावांची गरज आहे. ज्या पद्धतीने पहिल्या डावामध्ये भानुदासने 34 धावांची केली साकारली, 17 चेंडूमध्ये 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली, तशाच पद्धतीने इथे डोंगरनावे बी टीमला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल तरच या धावा पूर्ण होतील. कोणत्या तरी एका गोलंदाजाच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. राईट हँड ओव्हर द विकेटने आशूसाठी ऑन साईडला टर्न केलाय. फुल टॉच होता. बॅटचा प्रॉपर संपर्कात आला नाही परंतु पॉवर पिचचं षटक आहे. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअरली मध्ये पोहोचला होता परंतु चौकाराचं संरक्षण करता आलं नाहीये. हा चौकार येतोय फलंदाजा आशूच्या माध्यमातून. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने संरक्षण करण्याचा प्रयत्न केला होता. डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक पोहोचले होते परंतु त्या ठिकाणी मिसफील झाली आणि त्याच्यानंतर आलेला चौकार. सुवर्ण संधी असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये बैलगाडा प्रेमी अजय बोष्टे यांच्या माध्यमातून दिले जातील. कोणत्याही फलंदाजाने षटकार जर मारला तर त्याला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये दिले जातील बैलगाडा प्रेमी अजय बोष्टे यांच्या माध्यमातून. आणि षटकारांची आवश्यकता देखील आहे आता या दुसऱ्या इनिंगमध्ये जय बजरंग डोंगरनावे ब संघाला, कारण का 53 धावांची आवश्यकता आहे 4 ओव्हरमध्ये आणि सुरुवातीलाच विकेट गमावली आहे. 5 वर पहिला झटका लागलाय. नवीन फलंदाज स्वप्नील ऑन साईडला स्विंग केलाय, उडवलाय काऊ कॉर्नर मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय, प्रयत्न केले परंतु झेल पकडू शकत नाहीयेत. चौकाराचं रक्षण देखील झालेलं नाही. अखेरकार तो चौकार येतोय फलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून. आल्या चौकाराने आपल्या डावाला फलंदाज स्वप्नीलने केली सुरुवात. रक्षक काऊ कॉर्नर मध्ये एक ठेवला आणि दुसरा लॉंग ऑफ मध्ये आहे आणि भरपूर आउटफील्ड मध्ये गॅप असताना हा चौकार पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक जर लॉंग ऑन मध्ये असता तर कदाचित झेल देखील झाला असता परंतु चौकार आलाय. चौकाराच्या मतीने टीमची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली आहे. चौकारांनी षटकारांची भाषा बोलावी लागेल हा सामना
पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये उडवलाय क्षेत्ररक्षक, थोडासा दूर राहिलाय. क्षेत्ररक्षक पोचतील, उचली करून फेकी करतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावे येतील फलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिली झाली समाप्तीने. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 वर. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 53 धावांचा पाठलाग करत असताना जय बजरंग डोंगरनाबे बी टीमची धावसंख्या 11 वर 1 गडी बाद आणि आता 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता आहे. स्वप्नील षटकाराने आपल्या डावाला सुरुवात केली आणि आता दुसऱ्या ओव्हरचा सामना करण्यासाठी स्ट्राईक एंडवर जय, ज्याने देखील 2 चेंडू फेस केलेत. 1 धाव त्याच्या खात्यामध्ये आली. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी हर्षवर दिली गेली आहे. 18 चेंडू 42 धावांचं समीकरण शिल्लक आहे. इथून हा सामना जिंकण्यासाठी 14ची सरासरी गाठावी लागेल. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर पुढ्यात ठेवला होता. हेलिकॉप्टर स्टाईलने उडवण्याचा प्रयत्न राहिला फलंदाज जयचा. जय जेपी सध्या स्ट्राईक एंडवर आहेत. जेपी या नावाला साजेसा असा खेळ करेल का? पहिला चेंडू डॉट आल्याने डॉट चेंडूने हर्षने आपल्या या दुसऱ्या ओव्हरला केली सुरुवात. पुढ्यात टाकला, ऑन साईडला टर्न केलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत सरळ त्याच्या हातामध्ये. एक धावाली जोपर्यंत फेकी होते तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पूर्ण होतोय. एकेरी दुहेरी धावाने या धावा पूर्ण होणार नाहीत. इथून रिक्वायर्ड 14ची सरासरी गाठायची म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये एक मोठा फटका सजवावा लागेल किंवा दुसरा पर्याय असा असेल की एखाद्या गोलंदाजाच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली. एक विकेट महत्वाची प्राप्त केली. आकाशला बाद केलं. त्याच्या बॅटमधून एक चौकार देखील आला होता. स्विंग करण्याचा प्रयत्न, मिसफील थोडीशी झाली आहे. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू वेगाने जातोय मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. रिप्ले आपण पाहणार आहोत. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा लागली. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक होते, प्रयत्न चांगले केले परंतु चेंडू पकडता आला नाही आणि त्याच्यानंतर मात्र हा आलेला चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 17 वर. 1.3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. एक विकेट जरूर गेली परंतु आता जय आणि स्वप्नील चांगली बॅटिंग करतात. एकीकडे स्वप्नीलने 6 धावांचं योगदान दिले तर दुसरीकडे स्ट्राईक एंडवर जय, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 7 धावा आलेत आणि आता सामना जिंकण्यासाठी 15 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच मॅच अजूनही ऑन आहे, मॅच सुरू आहे, झुकलेली नाहीये. इथून दोन्ही टीमला संधी आहे हा सामना जिंकण्यासाठी. जास्त वेळ खर्च करू नका. आज या स्पर्धेची मेगा फायनल आहे, सहकार्य करा. यावेळी पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली मागच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, वेगाने चेंडू येतोय फाईन स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दणदण करीत आलेला हा दुसरा चौकार जेपी म्हणजे जयच्या बॅटमधून. नशिबाची साथ लाभत असताना या सामन्यामध्ये जय बजरंग डोंगरनाबे बी टीमला ऑन साईडला ताकदीने फटका सजवण्याचा प्रयत्न जेपी करतो, जय करतोय परंतु बॅटची कडा लागून यष्टीरक्षकच्या डोक्यावरून हा उडलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आउटफील्ड मागच्या दिशेने अगदी फास्ट आहे. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करत होते परंतु अखेरकार ती शर्यत चेंडू जिंकलाय आणि दुसरा चौकार जेपीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 अंकावर. 2 चौकार आल्यानंतर समीकरण थोडंसं सोपं झालंय. 14 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन थोडासा कमी झालाय. चौकारांचे हॅट्रिक होईल का? जेपीच्या नावावर, जयच्या नावावर आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. हर्ष विपक्षामध्ये समोर फोर्स केला, उडवले चेंडूला, क्षेत्ररक्षक पोचतील लॉंग ऑनचे. झेल घेण्यासाठी झेल सुटलाय. झेल सुटल्यानंतर धावबादची देखील संधी होती, फेकी चूक झालेली नाहीये आणि तिचा फायदा घेत असताना दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावा येत असताना टीमची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचते. आतापर्यंत जयने जेपीने 7 चेंडू फेस केले, 13 धावांचं योगदान दिले. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. सुरुवातीलाच पहिली विकेट
आकाशची गेली, तो बाद झाल्यानंतर जय मैदानामध्ये आला आणि आता चांगली बॅटिंग करतोय हर्ष. याचा पुढचा चेंडू राऊंड विकेटने उडवल्या, ऑन साईडला गॅप आहे परंतु क्षेत्ररक्षक पोचले होते, चेंडूला पकडू शकले नाहीत, चेंडू मैदानाच्या बाहेर. अजून एक चौकार येतो या ओव्हरमध्ये, 3 चौकार आलेत जेपीच्या खात्यामध्ये जयच्या माध्यमातून आणि ओव्हरची देखील झाली समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53 धावांचा पाठलाग करत असताना एक गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 वर. असा परिसर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहनजी खुने साहेब, प्रसाद भालेराव आणि नुकतंच ज्यांचं आगमन झाले ते म्हसा गावचे प्रथम नागरिक जयाताई घागस आणि प्रवीण दादा घागस, म्हसा ग्रामपंचायतचे सरपंच. सर्व मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं पुनश्च एकदा या शिवतेज चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस, मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण होतं, तिथे देखील कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबरच दिनेशभाई हिंदूराव क्रीडानगरी नावे या ठिकाणी देखील प्रत्यक्षरित्या सर्व खेळाडूंचे चाहते आणि त्याचबरोबर टीमचे समर्थक मोठ्या संख्येने जोडले गेले, त्यांचं देखील पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची आवश्यकता. राईट अँड राऊंड द विकेटने ऑन साईडला टर्न केलाय, प्रॉपर बॅटवर चेंडू घेता आला आणि ये स्क्वेअर लेग मध्ये जात असताना विकेट किपर तेथे पोहोचतील तोपर्यंत सिंगल येते पहिल्या चेंडूवर. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली, तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी भानुदासकडे दिली गेली. याच भानुदासने याच मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये 17 चेंडूमध्ये 34 धावा ठोकल्या होत्या. षटकार आणि चौकारांची भाषा त्याच्या बॅटमधून बोलत होती आणि त्याच भानुदासवर आता गोलंदाजाची जबाबदारी दिली गेली होती. सिद्धार्थ स्पोर्ट देवपे टीमने हे षटक महत्त्वपूर्ण असेल दोन्ही टीमसाठी. इथे जर धावा जमा झाल्या, जास्त धावा आल्या तर हा सामना सोपा असेल डोंगरनावे टीमसाठी, परंतु इथे चांगली गोलंदाजी भानुदासने केली तर हा सामना जिंकणं थोडंसं कठीण जाईल डोंगरनावे टीमसाठी, कारण का अजूनही 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 11 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. एक विकेट सुरुवातीला गेली परंतु त्याच्यानंतर जय आणि स्वप्नीलने एक पार्टनरशिप केली. जयच्या माध्यमातून या इनिंगमध्ये 3 चौकार पाहायला मिळाले, स्वप्नीलच्या बॅटमधून देखील एक चौकार आले आणि 11 मध्ये आता 25 धावांची गरज. ही मॅच चांगलीच रंगली आहे. लेफ्ट हँड बॅटर जय ओव्हर द विकेटने जयला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या अगदी रडारमध्ये चेंडू घेता आला नाही. लेगबाईच्या रूपाने एक सिंगल धाव येते टीमच्या खात्यामध्ये आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 29 वर. अजूनही सामना जिंकण्यासाठी 24 धावांची गरज 10 चेंडूमध्ये. दोन्ही टीमने प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे सामन्यामध्ये. मोठ्या फटक्याची गरज आहे. एखादा मोठा फटका जर सजला गेला तर हे समीकरण थोडंसं सोपं होऊ शकतं डोंगरनावे टीमसाठी, अन्यथा वर्चस्व राहील सिद्धार्थ स्पोर्ट देवपे टीमच्या या सामन्यामध्ये. यावेळी ओव्हर पिच स्लॉप केला ऑन साईडला, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. कडक षटकार स्वप्नीलच्या माध्यमातून, काय जबरदस्त स्ट्रोक होता. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 वर. पुन्हा एकदा बॉटॉमिनचा वापर करून ऑन साईडला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक तिथे नाहीयेत. 2 क्षेत्ररक्षक पोचतील, उचली करून फेकी करतील तोपर्यंत 2 धावा येतील स्वप्नीलच्या खात्यामध्ये. प्रत्येक षटकारासाठी बैलगाडा प्रेमी अजय भोसले यांच्या माध्यमातून 100 रुपये लावले गेले
डोंगर नावे टीमसाठी आणि त्यांना देखील विनंती असेल की आपण कॉम्बॉक्स मध्ये पारितोषिक जमा करायचंय. 2 धावेच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 वर. योगेश दलबे यांच्याकडून हॅट्रिक साठी देखील 500 रुपये गोलंदाजासाठी लावले गेलेत. फुल टच होता, ऑन साइडला टर्न केलंय. डीप स्क्वेअर लेग मधून जोपर्यंत फेक येईल तोपर्यंत सिंगल आहे आणि सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 38 वर. योगेश दलबे यांच्या माध्यमातून षटकारांच्या हॅट्रिक साठी 500 रुपये लावले गेलेत. पैशाचा आता पाऊस होतो या सामन्यासाठी, कारण का मॅच देखील रंगली. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. निर्णायक चेंडू, या ओव्हरचा शेवटचा चेंडू जयसाठी उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत मागे जात असताना झेल घेण्याचा प्रयत्न, कॅच पकडू शकले नाहीयेत. कॅच सुटल्यानंतर दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय आणि अखेरकार 2 धाबा शेवटच्या चेंडूवर पूर्ण झालेत. ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53 धाबांचा पाठलाग करत असताना जय बजरंग डोंगर नावे बी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 वर 1 गडी बाद आणि आता सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे सामना जिंकण्यासाठी. एकीकडे सिद्धार्थ स्पोर्ट देवपे टीम तर दुसरीकडे जय बजरंग डोंगर नावे बी. हा सामना जर जिंकला तर क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश आपला निश्चित होईल आणि सामना विजेता संघ जुगरेवाडीच्या विपक्षामध्ये 2 हात करेल. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. 3 ओव्हर मध्ये 1 विकेट गमावत असताना सिद्धार्थ स्पोर्ट देवपेच्या विपक्षामध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जय बजरंग डोंगर नावे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 वर 1 गडी बाद. 6 मध्ये 13 हे समीकरण शिल्लक. क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचे आणि मॅच सुरू करायचे, कारण या मॅच नंतर अजूनही 3 मॅच शिल्लक आहेत आणि यानंतरच्या मॅचेस देखील 4 ओव्हरच्या होतील आणि त्या झाल्या पाहिजेत. त्या कारणास्तव आयोजकांकडून सूचना येते सर्व संघांना की जास्त वेळ खर्च करू नका. 6 चेंडू 13 धावा वाचवण्यासाठी 4थ्या ओव्हरची जबाबदारी दिली गेली ती आदित्य यावर. बॉलिंग लाईनचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये अश्विनी 11 धावा खर्च केले, 1 विकेट घेतली. दुसरं षटक हर्षचं ज्यांनी 16 धावा खर्च केल्या. भानुदासच्या विपक्षामध्ये षटकार होता आलेला, तो महत्वाचा होता, त्यांनी 13 धावा खर्च केल्या. त्या षटकारामुळेच कुठेतरी आशा पल्लवित झालेत जय बजरंग डोंगर नावे बी टीमच्या आणि आता 6 चेंडूमध्ये 13 धावा डिफेन्स करण्याची जबाबदारी दिली ती आदित्यवर. समोर फलंदाज आहे स्ट्राईक एंडवर स्वप्नीलने स्वप्न दाखवत फलंदाजी केली. 3ऱ्या क्रमांकावर आला. 1 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आदित्यचा पहिला चेंडू हॅप टकर होता, ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न, प्रॉपर संपर्क नाही परंतु गॅप मधून चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय विराट कोहली स्टँडच्या अगदी समोर, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा देखील पूर्ण झाल्या असत्या परंतु कोणती धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. पंचांचा काय इशारा येईल तिथे प्रेक्षक आहेत विराट कोहली स्टँड मध्ये, ते निर्णय देतीलच. चौकाराचं रक्षण झालंय असं प्रेक्षकांनी सांगितले गेले. तिसऱ्या पंचांची मांग केली ऑन फील्ड अंपरनी. तुम्ही फक्त रिव्ह्यूचा वापर करू शकता बीमर चेंडूसाठी आणि रनआउटसाठी, परंतु आमच्या पंचांना वाटतंय की योग्य तो न्याय दोन्ही टीमला दिला पाहिजे म्हणून पंचांनी रिव्ह्यू सिस्टीमचा वापर केलाय. ऑन फील्ड अंपर कोणत्याही कारणास्तव DRSचा वापर करू शकतात. पाहूया काय निर्णय येतोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय ते चौकार आहे. चेंडू हातामध्ये असताना पायाचा स्पर्श बाउंड्री लाईनला टच झाला होता. चौकार येतोय. चौकाराच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 44 वर आणि आता सामना जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. आदित्यच्या पहिल्या चेंडूवर बॅटर स्वप्नीलच्या माध्यमातून चौकार आलाय. 5 मध्ये 9 धावांची गरज. हॅप ट्रॅकर होता, पुन्हा एकदा ऑन साइडला उडवलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंड वरून होतोय. धावबादची संधी विकेट कीपरने केली आहे चुकी. दुसरी धाव अपूर्ण राहील की पूर्ण होईल आणि अखेरकार नॉन स्ट्राईक एंड वर फलंदाज बाद. जयेश बाद झाले. जयेशच्या रूपाने हा दुसरा
रिप्ले मध्ये पुन्हा आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने विकेट गेली. पहिली धाव पूर्ण झाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉस्टॅक एंड वरून झाला. विकेट किपरने केली चुकी. चुकीला माफी नाहीये क्रिकेटच्या या खेळामध्ये. नॉस्टॅक एंड वर धाव घेण्याचा प्रयत्नात क्रीज मध्ये पोहोचू शकला नाही फलंदाज जयेश. बाद झाले परंतु बाद होण्यापूर्वी 19 धावांची खेळी त्यांनी साकारली. दुसरा झटका लागलाय जय बजरंग डोंगरनाबे बी टीमला. आता सामना जिंकण्यासाठी 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 8 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा येणे गरजेचे असतील. खूप मोठा संघर्ष दोन्ही टीमला या मॅच मध्ये करावा लागतो. एकीकडे पहिल्या इनिंग मध्ये सिद्धार्थ स्पोर्ट देवपेठ टीमने बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली. भानुदासने 34 धावांचं योगदान दिलं होतं. 52 धावा जमा केल्या आणि 53 धावांचा पाठलाग करत असताना डोंगरनाबे ब संघ सध्या या मॅच मध्ये संघर्ष करतोय. विकेट टिकून बॅटिंग करण्याचा प्रयत्न राहिलाय. सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये विकेट गेली परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये कोणतीही विकेट गमावली नाही. दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 धावा हर्षच्या विपक्षामध्ये आल्या आणि आता 4 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. यावेळी ओव्हर पिच चेंडू लॉब करून दिलाय. उंची भरपूर आणि अंतर देखील पूर्ण. चेंडू मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार ठोकलाय फलंदाज. 4 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना स्वप्नीलच्या बॅट मधून षटकार आलाय. वैयक्तिक 27 धावांची खेळी साकारले. 9 चेंडू फेस करत असताना आता सामना सोपा झाले. फक्त 2 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 3. काय जबरदस्त खेळी साकारली स्वप्नीलने. स्वतःवर विश्वास दाखवत असताना स्वप्न दाखवत असताना डोंगरनाबे टीमला तो षटकार अगदी वेळेवर ठोकला आणि मॅच आपल्या बाजूमध्ये झुकवली. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. इथे गोलंदाज आदित्यने एखादा निर्धाव चेंडू काढला तर थोडासा दबाव निर्माण होईल किंवा स्वप्नीलची विकेट जर घेतली तर थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो. तो खेळपट्टीवर सेट झालाय. त्याला डगआउटला पाठवलं तर मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करता येईल सिद्धार्थ स्पोर्ट देवपेठ टीमला. विकेट येईल का? 3 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. राऊंड द विकेटने फुल टच होता. फुल टच वर हा चौकार येईल का? फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले. डीप स्क्वेअर लेगचे त्यांनी पुन्हा एकदा मिस्टेक केली आहे. चुकी केली आणि चुकीला माफी नाही. हा देखील होतोय चौकार आणि मॅच संपली आहे. मॅच जिंकली आहे जय बजरंग डोंगरनाबे ब संघाने. अभिनंदन.